2024 या वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे। म्हणता म्हणता 2024 हे वर्ष संपलं आणि आता सर्वांनाच वेध लागले ते नव्या वर्षाच्या स्वागताचे। देशभरातील पर्यटन स्थळांवर 2024 निरोप आणि 2025 चं स्वागत करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान सरत्या वर्षाचा शेवटच्या सूर्योदयाची दृश्य ही पुढारी न्यूज घेऊन आले खास तुमच्यासाठी। देशभरातील विविध ठिकाणांवरची सरत्या वर्षातील शेवटच्या दिवसाची सूर्योदयाची ही दृश्य मुंबई, गोवा, मदुराई, चेन्नई, कोलकाता, सिलिगुडी, कोची, तिरुवनंतपुरम या 8 वेगवेगळ्या ठिकाणची देशभरातली ही दृश्य। दृश्य आपण पाहतोय 8 ठिकाणची, देशभरातील 8 ठिकाणची ही दृश्य आहेत। मुंबई, गोवा, मदुराई, चेन्नई, कोलकाता, सिलिगुडी, कोची आणि तिरुवनंतपुरम या देशभरातल्या 8 ठिकाणची ही दृश्य 2024 या वर्षातील शेवटचा सूर्योदय आणि त्या शेवटच्या सूर्योदयाची 8 ठिकाणची दृश्य तुम्हाला तुमच्या घरबसल्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहता येत आहेत। तर आज दिवसभर 2024 ला निरोप देण्यासाठी कशा प्रकारे भारतीयांमध्ये नागरिकांमध्ये उत्साह आहे हे तुम्हाला दिवसभर पुढारी न्यूजवर पाहता येईल। 31st आणि नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह हा शिगेला पोहोचलाय। कोकणासह गोव्यातील समुद्रकिनारे अक्षरशः गर्दीने फुलून गेलेत। सोबतच राज्यातील पर्यटन स्थळही मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं। दृश्य कोकणातील किनारपट्ट्यांवर समुद्र किनाऱ्यांवर मोठी गर्दी झाली आहे। लोणावळ्यामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात पोहोचलेत। गोवा तर अगदी 31st साठीचं फेवरेट डेस्टिनेशन असल्यासारखी जागा देशभरातील पर्यटकांसाठी, त्यामुळे गोव्यातही मोठी गर्दी झाली आहे। महाबळेश्वरला सुद्धा पर्यटक पसंती देत आहेत। तर ताडोबामध्ये जाऊन सुद्धा नागरिक हे आपल्या या सरत्या वर्षाला 2024 या वर्षाला निरोप देत आहेत। दृश्य आपण पाहतोय राज्यभरातली आणि गोव्यातली दृश्य। अर्थात कोकणाला खरं तर किनारपट्टी समुद्र किनारा मोठ्या प्रमाणात लाभलाय आणि त्यामुळे त्या ठिकाणी पर्यटकांचा ओढा हा कायमच पाहायला मिळतो। लोणावळ्यात सुद्धा पर्यटक जात आहेत। गोव्याला 31st साठी मोठं सेलिब्रेशन केलं जातं, त्यामुळे गोव्यातही पर्यटक आहेत। महाबळेश्वरला सुद्धा पसंती दिली जाते आणि ताडोबा अभयारण्यात सुद्धा जाऊन लोक 2024 ला निरोप देत आहेत आणि अर्थात 2025 या नववर्षाचं स्वागत देखील करतील। 2024 ला निरोप देण्यासाठी 31st सेलिब्रेशन करण्यासाठी म्हणून ही पर्यटन स्थळं फुललेली आहेत। दृश्य आपण पाहतोय 31st आयोजन कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे त्याचे दृश्य। मोठ्या प्रकारचे कॉन्सर्ट सुद्धा गोव्यासारख्या भागामध्ये आयोजित केले जातात 31st च्या निमित्तानं। अर्थात 2024 ला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ही गोव्यातील दृश्य, गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरचे दृश्य आपण पाहतोय। समुद्र किनारे हे अक्षरशः फुललेले आहेत। कोकणात सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणावर समुद्र किनाऱ्यावर जाताना पाहायला मिळतात। तर केवळ समुद्र किनारेच नाही, नागरिकांकडून देवदर्शन सुद्धा केलं जात आहे। महाबळेश्वर सारख्या ठिकाणी सुद्धा पर्यटकांचा ओढा पाहायला मिळतोय।